काही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सगळ्यांचं खूप सारा धन्यवाद. आपला मनापासून आभारी आहे मी तुमची. खूप सारं प्रेम भेटतंय मला तुमचं. आणि आज एक चूक झाली की ब्लॉग डबल अपलोड झाला होता. तर तो बऱ्याचशा लोकांनी बघितला, पण नंतर मी ते बघितल्यानंतर मी चेक केलं की बाबा हा डबल अपलोड झालाय. मग मी तो परत दुसरा जो आजचा जो भाग होता तो मी पोस्ट केला. पण त्याला पण तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. की मला असं वाटलं होतं की बाबा रिपोस्ट म्हणजे नाही का डबल पोस्ट झाल्यामुळं किंवा चुकीचा अपलोड ब्लॉग अपलोड झाल्यामुळं काय प्रॉब्लेम होईल का, मला परत त्याच्यावर व्ह्यूज भेटतील की नाही, किंवा काय प्रॉब्लेम नाही असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. पण व्यवस्थित झाला, तो पण ब्लॉग छान झाला. मस्त त्याला खूप सारे तुमचं प्रेम भेटले, खूप सारे कमेंट आल्यात मला त्याच्यावर. त्या पण मी चेक केल्या, बघितल्या. तर आता कालच्या भागात तुम्हाला मी सांगितलं होतं की तो आला, बाळाला बघितलं आणि नंतर तो बाहेर गेला आणि परत अर्धा पाऊण तासाने पिऊन आला. पिऊन आल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं की त्याची जी बोलण्याची टॅक्ट होती, बोलण्याची पद्धत होती, ती सगळी बदलली होती. टोनच त्याचा वेगळाच, म्हणजे वेगळ्या लेवलला त्याची बोलण्याची भाषा गेली की मी का नाही आलो किंवा घरचे का नाही आले, तुम्हाला माहितीये का, असं तसं. तर ते म्हटले, पप्पा म्हटले, हा का नाही आले बरं, तुम्ही कामात होते ना म्हणूनच नाही आले. तो असा म्हणजे पप्पा सावरून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि हा त्याची टोन वाढत चालली होती, त्याची बोलण्याची जी काही पद्धत होती, त्याचे उभे राहण्याची स्टाईल वगैरे, म्हणजे ते आवाज बी त्याचा वाढायला लागला बोलण्यामध्ये. तर पप्पा त्याला म्हणत होते की साहेब तुम्ही जरा हळू बोला. इथं कसं आपण चाळीत राहतोय, एक तर चाळीतल्या लोकांना थोडा आवाज गेला तरी लोक लगेच गोळा व्हायला सुरुवात होतात. तर जरा हळू बोला, बाकी काही नाही. आणि बाळ पण छोटे आता, अजून 8-15 दिवसच झाले, तशी जास्त दिवस काय बाळाला झाले नाही. आणि बाळाच्या आईला पण हे मोठ्याने बोलणं वगैरे हे सहन होत नाही जास्त मोठ्याने. आम्ही टीव्ही पण लावत नाही, काहीच नाही. तर तुम्ही एवढं मोठ्याने बोलू पण नका. तर तुम्ही जे काय असेल ते हळू बोला, आमचं काही हरकत नाही, तुम्ही आले नाही आले तरी काय हरकत नाही. कारण आमची मुलगी आहे, आज ना उद्या ती काही जरी झालं तरी आम्हाला पोटात जड नाही झाली, मला आम्ही वाटत पण आम्हाला सांभाळायला पण काही जड नाहीये. तुम्ही आले, तुमच्या बाळाला भेटा, बायकोला भेटा, बोला 4 शब्द, 2 नाही 4 दिवस राहा, प्रेमाने राहा. असं माझे वडील आणि आई असे म्हणजे मनापासून त्यांना रिक्वेस्ट करत होते की बाबा नका तुम्ही जास्त मोठ्याने बोलू, पेले तुम्ही ठीक आहे, पेण्याबद्दल काही वाद नाही, आम्ही तुम्हाला काही बोलत नाही पेण्याबद्दल, तुमची सवय आहे तर ठीक आहे, तुम्ही बोला. पण निदान मोठ्या आवाजात काही बोलू नका, जे काय असेल तर आपले चार भिंतीच्या आत जे काही आहे ते बोला. पण तरी पण त्याचा तो दुजोरा मुजोरा भरपूर होता की तो मोठ्या मोठ्यानेच बोलायचा. नाही नाही, असं झालं तुमच्यामुळं, तुमच्या मुलीमुळं माझं वाटोळं झालं, असं मी त्याचं नव्हतं झालं, माझ्याकडे एवढा पैसा होता, हे होतं ते होतं, तुमच्या मुलीबरोबर लग्न केल्यामुळं मी भिकायला लागलो वगैरे, असं बरंच काय काय तो बोलायला लागला. तर ते म्हटले ठीक आहे, झालं गेलं, जाऊ द्या म्हटले, आता इथून पुढे तुमच्या अजून आता आत्ताशी नवीन सुरुवात आहे, नवीन बाळ झाले तुम्हाला. माझे पप्पा माझ्या वारंवार त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी पण तो समजून घेण्याच्या कॅपॅसिटीच नव्हता. पण शेवटी तो मेन मुद्द्यावर आला की तुमच्या मुलीमुळे माझं वाटोळं तर झालंच झालं, आणि त्या मुलीने परत मुलीला जन्म दिलाय, म्हणून आम्ही सगळे घरचे कोणी तिला भेटायला आलो नाही, असं त्यांनी मेन मुद्दा, म्हणजे मेन कारण त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं. मग मात्र माझ्या वडिलांचा पारा चढला आणि मग माझे वडील मात्र बोलायला लागले मग त्याला की ठीक आहे, तुम्हाला जर एवढं माहितीच होतं तर मग तुम्ही कशाला लग्न केलं, असं तसं. मला म्हणजे बरेच काय काय बोलले की पांढऱ्या पायाची तू तू घरात आल्यामुळं आमचं वाटोळं झालं, आमचं घर एकत्र होतं सगळं वेगळं झालं तुझ्यामुळं. ते बरेचसे काय 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 कारण सांगितले की मी दारू पेत नव्हतो आधी, तुझ्यामुळं दारू प्यायला लागलो. तर मग माझे प्रश्न त्याला असे होते की बाबा मी तुमच्यामध्ये किंवा तुझ्या त्या चुलत्यांमध्ये किंवा तुझ्यामध्ये मी कधी भेदभाव केला, किंवा मी कधी काय तुम्हाला उलट बोलले, किंवा मी कधी काय तुमच्यामध्ये भांडणं लावले, असं कधीच काही केलं नाही. उलट तुझा जो काही व्यवहार होता पैशाचा कसला बी, सगळा व्यवहार तू त्यांच्या हातात देत होता, माझ्या हातात तू तर 2 वर्षामध्ये 1 रुपया कधी दिला नाही माझ्या हातामध्ये. तर मी तुमच्यामध्ये भांडणं लावायचा काय प्रश्न येतो? तुम्ही जेव्हा मला जसं पाहिजे तसं जे पाहिजे ते देत होते, किंवा काही गोष्टी देत पण नव्हते मी, तरी पण कोणत्या गोष्टीचा कधी तुम्हाला हे केला नाही की हट्ट केला नाही की मला ही गोष्ट पाहिजेच आहे किंवा हेच आहे. एवढे 9 महिने गेले माझे प्रेग्नेन्सीमध्ये. ते प्रेग्नेन्सीमध्ये मला साधं कुणी खाण्यापिण्याच्या बाबतीत जे काही पौष्टिक खाणं लागतं, माझे डोहाळे पुरवायचे, असं कधी कुणी दिलं पण नाही, कधी पुरवले पण नाही माझे तुम्ही डोहाळे, काहीच नाही.
तर मी तुमच्यामध्ये भांडणं लावायचं काय कारण? नाही, नाही म्हटलं, ते काहीच नाही, ते नाही माहिती मला. पण तुझ्यामुळेच माझं वाटोळं झालं, माझं असं झालं, तसं झालं. त्यात ही मुलगी बी झाली, ही मुलगी बी मला नको. ती नेमकी कोणाची, काय? हे असे बरेच काही-काही प्रश्न मला तो त्यावेळेस बोलायला लागला. मग असं बोलल्यानंतर मग माझ्या वडिलांचा तर भरपूर पारा चढला. मग त्यांची बरीचशी बाचाबाची झाली. बरेचसे तिथले लोकं पण सगळे चाळीतले लोकं गोळा व्हायला लागले, की नेमकं काय झालं, काय झालं म्हणून. मग संध्याकाळी त्याला आम्ही 8:00-8:30च्या दरम्यान त्याला तिथून जायला लावलं, की "बाबा तू आता जा. इथं काही थांबायची गरज नाही तुझी." कारण आम्हाला एवढा मनस्ताप व्हायला लागला ना, की त्यांनी ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या पिशवीत भरल्या आम्ही परत आणि त्याला त्याच्या मागे दिल्या, की "बाबा तू जा हे घेऊन. आम्हाला त्याचीही गरज नाही." माझे वडील म्हटले, "जे काय आहे ते आम्ही आमच्या पोरीचं बघू काय करायचं, काय नाही करायचं. तिच्या पण बाळाचं काय करायचं, पुढं काय होईल, काय नाही आम्ही आमचं बघू. ते पुढं बघू आपण. तू इथून जा," म्हटले. "आता सगळं काय जे काय तू एवढा बोललाय, आम्ही एवढे दिवस सगळ्या गोष्टी ऐकून घेत होतो, जाऊ दे म्हणत होतो तिच्यासाठी पण आता बाळासाठी पण आम्ही सगळ्या गोष्टी आता आता काही ऐकून घेणार नाही तुझं. आम्ही तुला हेच करणार." कारण काही गोष्टी कशा असतात, ज्या गोष्टी लिमिटेड पर्यंत असतात, म्हणजे काही गोष्टींची लिमिट असती, की त्या लिमिटच्या पुढे गेल्या माणूस सहनशक्तीच्या पुढे गेल्यावर माणूस सहन करत नाही. तसंच काहीसं माझ्या वडिलांचं, आईचं असं झालं होतं, की बाबा किती दिवस सहन करायचं? हे आता 2 वर्ष होत आले. आता बाळ झालं निदान आता बाळ झाल्यानंतर तरी थोडंफार यांनी समजून घ्यायला पाहिजे. याच्या आधीच्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. खूप परिस्थिती वेगळी होती. सगळ्या कंडिशन वगैरे सगळं वेगळं होतं. पण आत्ताची परिस्थिती, आत्ताची वेळ ही खूप वेगळी आहे. इथून पुढचा संसार जो काय आहे, तुमचं अख्खं आयुष्य जायचंय. तुम्ही दोघं असले तर ठीक होतं. पण बाबा आता हे बाळ पण तुमच्या आयुष्यात आले, की मग तिचं भविष्याचं काय विचार आहे? तुम्ही काय करणार? कसं करणार? हे असे बरेचसे प्रश्न होते. पण तो त्यातल्या एकाही प्रश्नाचं किंवा एकाही गोष्टीचं त्याला कोणत्याच गोष्टीचं असं गांभीर्य असं काहीच नव्हतं, की बाबा मला बाळ झालंय, मग मला किती काय-काय वाटलं पाहिजे, काय नाही. निदान त्यांनी तो दिवस आला होता ना, एक दिवस आला होता. त्या दिवसासाठी तरी निदान त्यांनी शांत बसायचं होतं. बाळाला बघायचं होतं, बाळाबरोबर खेळायचं होतं. बाळाचे जे काही आपण म्हणतो सहवास असतो तो घ्यायचा होता. निदान तेवढ्या दिवसापुरता तरी त्यांनी तो सहवास घ्यायला पाहिजे होता. पण तोही त्याला घ्यावासा वाटला नाही. म्हणजे तो किती निर्दयी बाप असेल, की म्हणजे काही गोष्टी काय-काय बोलण्याच्या पलीकडे आहेत त्याला, की बोलूच शकत नाही अशा गोष्टी आपण. एवढं निर्दयी कुणीच नसतं. मला तर वाटतंय, किती जरी निष्ठुर माणूस, कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असला ना, तरी आपल्या स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला बघून माणसाला किती सगळ्या गोष्टी माणूस विसरून जातो. पण तसा तो अजिबात नव्हता. आणि मग त्याला नंतर आम्ही दिल्यानंतर बाहेर काढून तो 8:00-8:30च्या दरम्यान त्याला जा म्हटलं तू. तिथं पण बराचसा धिंगाणा तो खाली म्हणजे पहिल्या मजल्यावर राहत होता. खाली जाताना पण बरेचसे शिवीगाळ वगैरे खूप काय बोलायला लागला. तरी त्याला आम्ही म्हटलं, "बाबा जाऊ दे." आम्ही नंतर दार लावून घेतलं. जाऊ तिथले बरेचसे लोकं पण आम्हाला म्हणायला लागले, की "काय आहे? कशाला बोलवायचं तुम्ही? नसतं बोलवलं तर बरं झालं असतं." वगैरे असं आम्हाला अक्षरशः आम्हाला लाज वाटायला लागली तिथं, की बाबा आता काय कसे लोकं बोलतील, काय नाही. काय-काय लोकं म्हणायचे, की बाबा इतकं चांगलं लग्न करून दिलं, झटकीपट लग्न झालं, तिचं चांगलं झालं आणि काही लोकांना असं समोर आल्यामुळं मग बरेचशी लोकं आम्हाला बोलायला लागली, की बाबा तुम्ही उगाच लग्न केलं, कशाला लग्न करायचं होतं, काय गरज नव्हती. असं बरंच काय-काय बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला त्यावेळेस सामोरं जावं लागलं. म्हणजे 1-2 महिने तर आम्हाला इतकं असं विचित्र वाटायचं, की बाबा आता काय आहे? हे असं लोकं पण बरेचसे बोलायचे, "बाबा उगाच लग्न केली तू" वगैरे असं बरेचसे काय-काय गोष्टी. त्याला तर मग तो गेला त्याच्यानंतर निघून गेला. निघून गेल्यानंतर मग आम्ही एक 4-5 दिवस म्हणा समजा असं विसरून गेलो त्या गोष्टीनंतर. पण मनामध्ये टेन्शन तर होतंच भरपूर, की बाबा आता कसं व्हायचं, काय व्हायचं? आता 3-4 महिने नंतर मग 2-3 महिने आम्ही काही नाही का कॉन्टॅक्टमध्येच नाही राहिलो, काहीच नाही. मम्मी-पप्पा पण मला काही बोलत नव्हते. परिस्थिती आपली चालली होती जसं आहे तसं खा, राहा असं. पण तिचं पण माझ्यामुळं काम अडत होतं मम्मीचं, की मम्मीचे मेसचे डबे होते ते बंद झाले होते. मग मी तिला 1-2 महिने मला जेव्हा झाले, सव्वा महिन्याच्या नंतर 2 महिने झाले मला पूर्ण बाळ झाल्यानंतर. मग मी मम्मीला म्हटलं, "ठीक आहे, तू जाऊ दे," म्हटलं, "आता तुझं जे काही काम चालू आहे," म्हटलं, "करत होती ते काम तू परत चालू कर. मेसवाल्या त्या मुलांना नाही का, जे लोकं आहेत त्यांना कॉल कर, बोलून घे, डबे चालू कर तुझे," म्हटलं. उगाच माझ्यामुळे नको प्रॉब्लेम, ते उलट परत खाण्यापिण्याचे पण हाल होतात. बरंचसं खूप प्रॉब्लेम होतात. खूप प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. काही गोष्टी पैशाशिवाय होतच नाही असं असतं, की पैसा हा खूप महत्वाचा असतो काही गोष्टीसाठी. मग तिने आपलं फक्त नाही का जे घरी वगैरे जेवायला येत होते त्यांना म्हटले, "घरी नाही जेवायला, पण तुम्ही टिफिन घेऊन जात जा."
जे काय असेल ते आपण टिफिनच हे करा, फक्त घरी जेवायला येऊ नका असं सांगितलं. आणि मग डबे तिने ते मेसचे चालू केले. मग हे असे 4-5 महिने गेले. 5 महिने झाले, 5 महिने झाले बाळाला. मग माझ्या डोक्यात विचार यायचा, की बाबा आता किती दिवस आपण आई-वडिलांपाशी राहणार आहे. लोक पण तिथले शेजारी पाजारी कुजबुज करायला लागले, की बाबा किती दिवस राहणार आहे, एवढं हे केलं आणि ते केलं, लग्न झालं. तर लोकांच्या बोलण्याच्या किती, म्हणजे 10 लोकांचे 10 तोंड, 10 विचार, 10 प्रश्न, 10 शब्द त्यांचे, बरंचसं काय 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 असायचं. तर मग मी माझ्या शेजारी एक मैत्रीण राहिली होती. मग मी तिला सांगितलं, की म्हणजे तिला पण सगळी परिस्थिती माहिती होती, नाही असं नाही. पण मग मी तिच्याबरोबर बोलायचे बाबा, की बाबा काय होईल, काय करायचं, कसं करायचं. मग तिने मला सल्ला दिला, की बाबा बघ, आता आयुष्यभर तू आई-बापापाशी राहू शकत नाही आणि त्यातल्या जर तुला बाळ झाले आता हे असं. त्याच्यामुळं तू काही जास्त हे करू नको. एखादा म्हणजे नाही काय, तू स्वतःहून आता शेवटी कसं असतं, काही गोष्टी मुलींना सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करायला लागतं, की त्याग मूर्ती म्हणजे मुलगीच असते, बाईच असते. बाईने सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा असतो, सुखाचा, दुःखाचा, कसला सगळाच. तर मग विचार केला, की बाबा चला जाऊ दे, आता सगळ्या गोष्टी मागं टाकू दे. बाळ थोडं पालथं वगैरे पडायला लागलं होतं. तिची पण कंडिशन काय एवढी खास नव्हती, पण बरी जेमतेम होती बाबा, की चला एवढी हेल्दी नव्हती, कारण तिला आधीच डॉक्टरांनी खूप हे सांगितलं होतं, लहान आहे म्हणून, नाजूक आहे म्हणून. तर मग 4-5 महिने झाल्यानंतर मग मी त्याला एक कॉल केला. म्हणजे माझ्या नंदेला आधी कॉल केला मी. तर म्हटलं, आता मी किती दिवस राहणार म्हटलं इकडं. मला तुम्ही किती दिवस ठेवणार? आई-वडिलांची पण माझी एवढी परिस्थिती नाही, की ते मला आयुष्यभर सांभाळू शकतील वगैरे असं. तर मग ते म्हटले, "ठीक आहे, चालते. मी बघते," म्हटले, "माझ्या म्हणजे त्यांच्या वडिलांना कॉल करते," म्हटली, "आणि वडिलांना कॉल करून सांगते तुम्हाला वहिनी. मग तुम्ही बघा कधी यायचं, काय यायचं म्हणून बघू." मग त्यांच्या वडिलांना त्यांनी कॉल केला, सांगितलं, की वहिनीला आणायचंय, कधी आणायचंय, काय वगैरे असं झालं. पण त्या दोघींना तर काही कॉल केलाच नाही आम्ही, कारण त्यांचा एकही कधी फोन आला नाही मला 4-5 महिन्यामध्ये. बाळ कसं आहे, बरं आहे का, काय झालंय, काय नाही, काहीच नाही. परत मग ते झाल्यानंतर मग त्याच्या वडिलांनी, नंदेनी त्यांच्या वडिलांना फोन केला. मग वडील आणि तो परत आले, दोघ जण 4-5 महिन्यानंतर मला नेण्यासाठी. मग त्यांनी कॉल वगैरे केले आधी, की ठीक आहे, मी म्हटलं तुम्ही नीट राहणार असेल तर मी येते म्हटले. तर तो म्हटलं ठीक आहे. त्याच्या वडिलांनी त्याला समजून सांगितलं, की बाबा आता बाळ झाले, आता तू जरा जबाबदारीने वाग, जरा हे वाग, काळजीने वाग, टेन्शन, भांडणं वगैरे करू नका, काय नका वगैरे असं बरंचसं सांगितलं त्याला. समजून सांगितलं. मग त्याला इकडं ते दोघ जण मग एक दिवशी आले. आल्यानंतर मग परत वडिलांनी पण समजून सांगितलं, तुम्हाला काय कमी पडलं, काय वाटलं तर मला कॉल करा. मी येत जाईल तिथपर्यंत. पण भांडणं-तंडणं काही करू नका. आयुष्य शेवटी तुम्हाला दोघांना काढायचंय. आम्ही आयुष्यभर तुम्हाला पुरणार नाहीये. असं बरचसं त्यांना समजून सांगितलं. त्यांच्या वडिलांनी पण त्यांना समजून सांगितलं. तर तो म्हटला, "ठीक आहे, चालते. मी काय बोलणार नाही. म्हणजे कामाला पण जाईल मी." असं तसं वगैरे. ठीक आहे म्हटलं चला. मग मी सगळी बॅग वगैरे पॅक केली. मग जाण्याचा दिवस आला माझा तो, की बाबा चला आता, की आता आई-वडिलांच्या निदान 50% तरी डोक्यावरचं टेन्शन कमी होईल, की बाबा ज्या काही गोष्टी असतात. कसं आहे, एकत्र एखाद्या कुटुंबात राहायचं, एक जरी माणूस वाढलं तरी जबाबदाऱ्या वाढतात, सगळ्या गरजा वाढतात, बरंचसं काय काय असतं. त्याच्यामुळं मग मी जाण्याचा निर्णय घेतलाच होता. मग त्याच्यामुळे म्हटले चला आता जायचंच आहे. मग इथून मग त्या दिवशी आल्यानंतर एक दिवस राहील ते, संध्याकाळी यायला त्यांना उशीर झालता. मग दुसऱ्या दिवशी आवरलं वगैरे. मग मी, बाळ, माझी बॅग वगैरे सगळं आम्ही घेऊन गेलो. गेल्यानंतर पुढं तिथं मग गेल्यानंतर आता एक 5-6 महिने एवढं घर बंद होतं, धूळ वगैरे होती. मग मी माझ्या बाळाला शेजारच्या नंदेच्या तिथे ठेवलं. मग तिथलं सगळं साफसफाई केली, सगळं आवरलं वगैरे सगळं झालं. आणि मग राहायला सुरुवात केली तिथं. मग त्याला किराणा वगैरे आणायला लावला, सगळ्या गोष्टी आणायला लावलं. सगळं जिथल्या तिथं त्याच्या वडिलांनी सगळं किराणा, त्याचे वडील पण मला खाण्यापिण्याची म्हणजे चांगली, त्यावेळेस त्यांनी माझी 1 महिना 15 दिवस चांगली काळजी घेतली खाण्यापिण्याच्या बाबतीत. त्या सासऱ्यांनी तरी. मग ते सासरे माझ्यापाशीच राहिले महिनाभर, की बाबा चला, तो मी असलो म्हणजे जरा आधार राहील तुम्हाला पण, तो पण जरा भांडणं वगैरे कमी करेल वगैरे असं म्हणून चाललं. मग मी म्हटलं ठीक आहे, चालते, तुम्ही राहा म्हटलं. पण ते ड्रिंक करायचे, त्याच्यामुळे मला टेन्शन यायचं, की बाबा या दोघांची भांडणं कधी पण होतात, काही पण होतात. पण ते बाळामुळं जरा महिना 15 दिवस तरी जरा दोघं पण स्टॉप होते. महिना 15 दिवस जरा, मी म्हणते तेवढे महिनाभर माझा तो महिना
चांगला गेला बाबा. दिवस तेवढे माझे चांगले गेले, की मला असं वाटलं बाबा चला जाऊ द्या, बाळाच्या रूपाने का होईना थोडंफार व्यवस्थित चाललंय आपलं. बाळ आलंय म्हणून सगळ्या गोष्टी, मग त्या बाळाला कपडे वगैरे सगळं ते जिथल्या तिथं सगळं करत होता. पण मेन मुद्दा म्हणजे ज्यांनी लग्न ठरवलं ते लोक मला अजूनही बघायला आलेले नव्हते. आणि जरी आले तरी म्हणजे जरी आले होते तरी पण असं आले तरी असे गपचूप नाही का, चोरी लपी सारखे भेटायला यायचे. आणि आता भावाचं किंवा मुलाची मुलगी झाली, मग तिला भेटण्यासाठी येताना काय घेऊन यावं, किंवा पहिल्यांदा गावगावची पद्धत, आता आमच्या इकडे तशी म्हणजे त्या ठिकाणी अशी पद्धत होती, बाळाचं तोंड पहिलं बघायचं असेल तर त्यासाठी बाळाला हातामध्ये पैसे, सोनं, नाणं, डाग वगैरे असं काही पण द्यावं लागत होतं, त्याशिवाय बाळाचं तोंड बघत नव्हते. पण ह्यांची ना, मला सांगायला पण लाज वाटते, यांची एवढी हे पण नव्हती की माझ्या बाळाला बघायला आल्यानंतर यांनी 5-5, 50-50, 100-100 रुपये हातामध्ये दिले बाळाच्या, आणि बाळाचं तोंड बघितले. मलाच अक्षरशः लाज वाटत होती की बाबा काय या अशा लोकांच्या ह्याच्या बरोबर मी ह्यांच्या भरोशावर लग्न केलं, आणि माझ्या बाळाच्या हातात 50-50 रुपये टेकवतात हे. तर मी म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, चला कसं असतं, आपल्या जे नशिबात आहे ते आपण भोगायचं. त्यांच्या जे कर्मात येते ते कर्म, ते त्यांना ते भोगावेच लागणार, त्याचा विषयच नाहीये. तर हे असं 1 महिना 2 महिने व्यवस्थित चाललं. पण तिथून पुढं परत जे काही चालू झालं, ते काय आता महिना 15 दिवस व्यवस्थित सगळं चालू होतं. सगळं जिथल्या तिथं होतं. खाणं-पिणं, बाळाची माझी तब्येत पण व्यवस्थित मस्त झालं. मी मम्मीला फोन करून सांगितलं, की "बाबा आता टेन्शन घेऊ नको मम्मी, माझं व्यवस्थित चाललंय." त्यांना पण खूप आनंद झाला, वडिलांना पण, माझ्या आईला पण, की "बाबा चला व्यवस्थित चाललंय, आता काही प्रॉब्लेम नाही, काही नाही." पण तिथून पुढं जे काही परत चालू झालं, ते आता मी पुढच्या भागात सांगते तुम्हाला, कारण हा परत ब्लॉग खूप मोठा होतोय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला भेटतील. आणि आपले दररोज व्हिडिओ 12 वाजता अपलोड होतात त्याच्यामुळे सगळ्यांनी 12 वाजता व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. धन्यवाद.